हॅलो. हा साहेब नमस्कार म्हटलं. नमस्कार नमस्कार. त्या सिम कार्डला साहेब प्रॉब्लेम येतोय, आवाज येत नाही त्याच्यात. बर 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 हो ठीक. हो आता हो. तुमचे मिरचीचे फोटो बघितले. मी तुम्हाला मी व्हिडिओ पण पाहिला, स्टेटस पण पाहिला आपला नंदुरबारचा. हा. म्हटलं मग हे आपण कशाला माघारायचं, आपण पण सांगायचं की बाबा आपलं पण कसं आहे असं. अरे तुमचा तर त्याच्या पुढचा प्लॉट निघाला. हा. हा. मग मग आता आणि 50 दिवसाचा आहे साहेब प्लॉट. 50 50 पण कमी आहे, कारण आपण 2 एकराचा जो प्लॉट आहे ना साहेब, त्याच्यात हा. एक 10 तारखेची लागवड आहे आणि त्याच्यानंतर बाकी जी आहे ती म्हणजे टेम्परेचर जास्त असल्यामुळं आणि वारा खूप जास्त चालल्यामुळं ना रोपांची मर जास्त झाली होती त्यावेळेस. हा. तर ती साधारण 24 जून पर्यंत आपण त्याला गॅप फिलिंग केली होती. तर गॅप फिलिंग जी आहे ती आपली 2 एकरात 13,000 झाड जी लागवड केली होती आपण, हम्म. त्याच्यात 6,000 आपल्याला दुसरं लागवड झाली होती. अच्छा. हो. बर मग आता स्लरीचे काय रिझल्ट? एकच नंबर आहेत साहेब रिझल्ट. ते रिझल्ट म्हणजे त्याचं असं आहे की आपण आता 2 वर्षापासून तिचं आपण आणि हा 3रं वर्ष आहे आपलं हे, हा हा बरोबर. हा हा. तर त्यामुळे स्लरी आपल्याला असं म्हणजे सांगणारच नाही की बाबा आपल्याला यावेळेस स्लरीचा रिझल्ट भेटला नाही. हा खताची अपटेकिंग चांगली होते साहेब. हा. दरवर्षी जी आहे ती मिरची लागवड जी मिरचीला जी आपण विद्राव्याचे खतं देत असतो, हम्म. तर त्याच्यात आपल्याला ह्युमिक असेल, अॅमिनो असेल किंवा इतर वगैरे आपण जे बाजारातून जे आणतो, हा. तर ते प्रत्येक तिसऱ्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या खतासोबत आपल्याला द्याव्या लागायची, बरोबर. ते आता बंदच तसं झालं. नाही. ते बंद झालं ना, ते बाहेरचं आता आतापर्यंत बाहेरचा ह्युमिक नाही, काही नाही, काहीच नाही. बर. फक्त आणि जे खत आहे ते खत 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 बोला ना साहेब. खतांचं प्रमाण? खताचं प्रमाण फक्त एकरी आपण 3च किलो वापरतोय, ते पण 5 दिवसाच्या नंतर. आणि तुम्ही पहिले 5 किलो वापरायचे 3-3 दिवसाला. 3 दिवसाला 5 किलो म्हणजे तुम्हाला सांगतो ना साहेब की 25 किलोची बॅग आणायची 4-4.5 हजाराची आणि ती जेमतेम जेमतेम 3 आठवडे चालायची, 3 आठवड्यापेक्षा पण कमी. बर. आणि आणखी काय आपण कडवा चालू ठेवला होता सुरुवातीला? हा. पहिल्या दुसऱ्या मला वाटतं मी पहिली आणि दुसरी जी आहे ती 2 फवारण्या केल्या होत्या त्याच्या, कडवाच्या. म्हणजे एक आणि दोन दोनच फवारण्या कडवाच्या केलेल्या आहेत. बाकी मग कसं आहे शेवटी फ्लावरिंगसाठी किंवा मग माइट्स थ्रिप्स साठी आपण कुठेतरी बाजारातून आपण रासायनिक पण वापरलेले आहेत तसं. त्याचं काही नाही पण स्लरी किती हलके. दिवशी चालू आहे आता आपली? स्लरी तर आपली चालू आहे साहेब 10 ते 12 10व्या-12व्या दिवशी. 10व्या-12व्या दिवशी चालू आहे साहेब. आता संपली ती, आता संपली आहे. बर. आणि तुमचे ते जे चुलते वगैरे होते आणि तुम्ही जे काही नंबर दिले त्या लोकांनी वापरले होते, त्यांचे काय रिपोर्ट आहे? ते जो माझा जो पुतण्या आहे साहेब हा. किशोर जाधव म्हणून, त्याने 5 स्लऱ्या मागवल्या होत्या बघा आता मागच्या महिन्यात. 5 का? हो 5 तो हा. सांगत ते होता म्हणे. एसटी पार्सल आलं वाटतं. ते त्याने मागवले होते ना त्या. मग पाकिट आले त्याची का पण त्यांना? चांगली. रिझल्ट त्याचा पण एकच नंबर आहे साहेब, त्याला काय टेन्शन नाही. तो स्वतः म्हणत होता ना मला, तर हा म्हणे तू एक मागवली मी 5 मागवून घेतल्या म्हणे मी म्हणे. म्हटलं हा तुझं हा. क्षेत्र मोठं आहे ना, त्यामुळे ठीक आहे म्हटलं. म्हटलं काय आहे, दवाखान्यात आणि थोडंसं दवाखाना खूप चालला वडिलांचा, म्हणून पैशाची थोडी तफावत झाली. हम्म. त्यामुळे नाही तर मी आज फोटो टाकल्यानंतर मी तुम्हाला ऑर्डर पण टाकणार होतो, पण म्हटलं आता सध्या 2-4 दिवस थांबतो म्हटलं, कारण पैशांची अडचण आहे. हम्म. म्हणून म्हटलं 2-4 दिवसात जसे पैसे आले तसे मग कसं आहे टाकून देईल म्हटलं, टेन्शन राहणार नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपलं हं, किती एकर प्लॉट आहे आता हा? हा आपला 2 एकराचा प्लॉट आहे साहेब, आणि 2 एकराचा आहे आणि बाजूलाच आपले जे छोटे पप्पा ते त्यांचे पण 2 एकराचा प्लॉट आहे. याच्यात आणि त्याच्यात खूप मोठा फरक झालाय. म्हणजे रिझल्ट टॉप आले आता यावर्षी. आहेच ना, आहे नाही दरवर्षी ना साहेब त्याचा हा हा रिझल्ट हा. तर. ठीक आहे ठीक आहे. एकच समज त्याच्यात काही टेन्शन चालतंय नाही. मग. हो हो हो. ते